शिक्षणाच्या बळावरच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन माजी सभागृह नेते तथा नगरसेवक परेश शेठ ठाकूर यांनी दप्तर वाटपावेळी केले। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याच्या उद्देशाने मोफत दप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ओम चैतन्य कानिफनाथ मित्रमंडळाच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे नगरसेवक राजू सोनी, मंगेश पिळविलकर, विकास गायकवाड, अतुल विधाते, विलास गायकवाड, अतुल जाधव, नितेश जाधव, वैभव खळदे, ओंकार कोल्हे, हर्ष खळदे, ऋषभ विधाते, मंदार देसाई, महादेव गायकवाड, गणेश पिळविलकर, जितेंद्र महाले, संदेश भोईर, तानाजी जुगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आज या इथे दप्तर वाटप कार्यक्रम होत आहे। हे कोणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होत आहे तर माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होत आहे। रामशेठ ठाकूर साहेबांनी जो आपल्या सर्वांच्या समोर आदर्श घालून दिलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा असा आहे। एक व्यक्ती ज्याला शिकण्यासाठी त्याला 4 किलोमीटर चिखल तुडवत चालत जायला लागत होतं। एक मुलगा ज्याला त्या इथे समजा त्याला जर मजुरी भेटली तर मग या इथं घरचा खर्च चालू शकतो आणि त्याच्यासाठी बोटीवरती जाऊन तिथं जेवण बनवण्याचं काम जो मुलगा करत होता आज तोच मुलगा या इथे 1000 कोटीची तिथं एक संस्था मोठी कंपनी अशी उभी करतो, तो चालवतो। एवढं समर्थपणाने या इथे सर्व काही करतो असा व्यक्ती ज्याने रयत शिक्षण संस्थेच्या शाळांना 100 कोटीच्या पेक्षा जास्तच्या देणग्या ह्या दिलेल्या आहेत। अशा व्यक्तीचा वाढदिवस आहे। या व्यक्तीने शिक्षणाच्या बळावरती हे सर्व मिळवलं आणि म्हणूनच आज या इथे आपल्या मंडळाच्या कडून दप्तर वाटप कार्यक्रम ठेवला आहे। कशासाठी की तुम्ही चांगलं शिकावं आणि शिकून आपल्याला फक्त तो गुणपत्रिकाला पाहिजे तर ते शिक्षण आपल्याला हत्यार बनवता यायला पाहिजे। शिक्षणाच्या बळावरती आपल्याला दुसऱ्याकडून मागता यायला पाहिजे आणि दुसऱ्याला देता यायला पाहिजे। एवढं जर तुम्ही समर्थ व्हाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकाल। तुमच्या आईवडिलांचं नाव हे तुम्ही मोठे करू शकाल आणि त्यासाठी आपल्या सर्वांनी चांगलं शिक्षण घेणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला इथे सर्वांना विनंती करेन की आपल्याला या मंडळाच्याकडून जे दप्तर वाटप होणार आहे या दप्तरांचा आणि या शिक्षणाचा आपण उपयोग करावा, त्याच्यासाठी चांगलं शिक्षण घ्यावं यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो।